इंस्टाग्राम पर हुई दोस्ती प्यार में बदली, लेकिन शादी का झांसा देकर नाबालिग युवती के साथ दुष्कर्म करने का मामला सामने आया है। गर्भवती होने की जानकारी मिलने पर आरोपी ने शादी से साफ इनकार कर दिया। पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया। जानकारी के मुताबिक पीड़ित और आरोपी की पहचान इंस्टाग्राम के जरिए हुई थी। दोस्ती बढ़ने के बाद दोनों के बीच प्रेम संबंध बन गए। आरोप है कि आरोपी ने शादी का झांसा देकर और दबाव डालकर, साथ ही वादा भी कर नाबालिग युवती को पहले अपनी महिला मित्र के घर ले जाकर जबरन शारीरिक संबंध बनाए। आरोपी ने युवती को भरोसा दिया है कि 18 वर्ष होने के बाद वह उससे शादी करेगा। इसके बाद आरोपी समय समय पर उसके साथ संबंध बनाता रहा। पीड़िता का आरोप है कि आरोपी उसे कोराडी मंदिर भी ले गया, जहां उसने मांग में सिंदूर भरकर शादी का भरोसा दिया। कुछ दिनों बाद युवती की प्रेगनेंसी रिपोर्ट पॉजिटिव आने पर उसने आरोपी को इसकी जानकारी दी, लेकिन आरोपी ने गाली गलौज करते हुए शादी से साफ इनकार कर दिया। पोलीस स्टेशन कपिल नगर मध्ये एका मुलीने तक्रार दिली, 16 वर्षाची मुलगी आहे, तिने तक्रार दिली की यामधील जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे अभिषेक धनेश यादव, वय 19 वर्ष, राहणार भिलगाव, पोलीस स्टेशन यशवंतरावनगर। याने या सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो, आणि त्या मुलीची इच्छा नसतानाही त्याच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यामुळे ती मुलगी 1 महिन्याची प्रेग्नंट पण आहे असं समजलेलं आहे। त्यामुळे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक पण केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये अपराध क्रमांक 369/26 कलम 64, 352 BNS सोबत 4-6 पोक्सो कलमान्वये आम्ही दाखल केलेला आहे। आरोपीला आम्ही अटक केलेली आहे। आरोपी आणि जी विक्टिम आहे यांची मेडिकल चाचणी पण केलेली आहे। सध्या आरोपी आमच्या PCR मध्ये आहे। सदरचा गुन्हा हा प्राथमिक स्तरावर चालू आहे आणि प्राथमिक तपास सुरू आहे। बरोबर आहे। आमचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस दीदी आणि पोलीस काका हे संकल्पना राबवित आहोत। याद्वारे आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही एक पथक तयार केलेलं आहे, पोलीस दीदी आणि पोलीस काका। यांचं दररोजचं काम आहे की कुठे शाळा, कॉलेजेस, कुठे ट्युशन क्लासेस, गार्डन, आणखी ज्या ठिकाणी मुलं मुली एकत्र राहू शकतात आणि काही विरळ वस्ती जिथे आहे, जिथे म्हणजे दाट वस्ती आहे, तशा ठिकाणी पण मुला मुलींना किंवा महिलांना पोक्सो गुन्ह्यासंदर्भात किंवा कुठं बॅड टच गुड टच असेल तर या संदर्भात पण त्यांना काउन्सिलिंग करतायत आणि यामुळे जनजागृती वाढते। यांच्याबद्दल जर असा कुठला अनुचित प्रकार झालाय किंवा एखादा लैंगिक छळाचा प्रकार झालेला असला तर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही सांगत असतो किंवा मग 112 वर फोन करण्यासाठी आमचे नंबर पण त्यांना आम्ही शेअर केलेले आहेत। त्यामुळे असं कुठल्याही महिलांसंदर्भात किंवा मुलींसंदर्भात लैंगिक प्रकारचा असं कुठले अनुचित प्रकार जर झाला तर ते तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण देतात। माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला पण असं काही कुठले प्रकार निदर्शनास आल्यास किंवा कोणी शाळेत जाणाऱ्या मुलींना, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी छेडखानीचा प्रयत्न करत असेल, कोणी टॉन्टिंग करत असेल किंवा कोणी महिला ज्या कामावर जातात यांना असा कुठलाही अनुचित प्रकार दिसून आला तात्काळ 112 ला फोन करायचा अथवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करायचा, जेणेकरून पोलीस स्टेशन तात्काळ त्या कारवाईवर कडक कारवाई करतील।